सध्या राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसतोय। या अवकाळीमुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। सध्या धरणात 46.41% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। पाणी टंचाईच्या काळात नाशिक शहराला या अवकाळीमुळे आता मोठा दिलासा मिळालाय। अवकाळी पावसामुळे गंगापूर धरणात 2% पाणी पातळी वाढली आहे। धरणात यापूर्वी 12 मेला 44.96% पाण्याची नोंद करण्यात आली होती। आता सध्या धरणामध्ये 46.41% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात नाशिक शहराला आता अवकाळी पावसाने मोठा दिलासा दिल्याचं देखील पाहायला मिळतंय। कारण या अवकाळी पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी पातळी ही वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातील पाणी पातळी ही 2% वाढली आहे। त्यामुळे अवकाळी पावसाचा तडाखा जरी शेती पिकांना बसला असला तरी पाणी टंचाईच्या काळात गंगापूर धरणातील पाणी साठा वाढल्यानं आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। त्यामुळे बातमी सध्या नाशिकमधून आपण पाहतोय। नाशिकमध्ये गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवकाळी पावसामुळे वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गंगापूर धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, अवकाळीमुळे नाशिकमधल्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे, काय अधिक माहिती? अकी तर अवकाळी पावसामुळे गंगापूर धरणात सध्या पाणी पातळी वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। अवकाळीमुळे गंगापूर धरणात 2% पाणी पातळी वाढली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधीशी आमचा संपर्क होऊ शकत नाही। मात्र मोठी बातमी आपण सध्या नाशिकमधून पाहतोय। अवकाळीमुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय।